नमस्कार, मी रचना विचारे. विचारा लाईव्ह या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. पावसाळा सुरू झालेले आहे आणि आता सगळ्यांच्या मनात खरं तर ट्रेकचे सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेकला कसं जायचं आहे याचे कुठेतरी युक्त्या आखणं सुद्धा सुरू झालं असेल आणि म्हणूनच खरं तर आजचा हा विषय आम्ही आखलेला आहे. आजचा विषय आपला आहे पावसाळ्यातील गडभेट आणि विशेषता, आणि त्याबद्दल आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत स्वास्थ्यरंग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर तेजस लोखंडे. डॉक्टर, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत कार्यक्रमात. नमस्कार. खूप काही अनुभव घ्यायचा आहे, खूप काही जाणून घ्यायचं आहे, कारण जसं मी म्हटलं की पावसाळ्यातल्या ट्रेकचे आता सगळ्यांनाच वेध लागलेले आहेत. पण थोडंसं प्रेक्षकांशी मला बोलायचं आहे की आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा जर असा एखादा ट्रेक करताना तुम्हाला काही समस्या जाणवल्या असतील तर त्यासाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकता. आमचा फोन नंबर खाली स्क्रोल होतो आहे, जो नंबर आहे 022-6111-2400. आम्ही तुमच्या प्रश्नांची, तुमच्या फोनची वाट बघतोय. पण मला वाटतं चर्चेला थेट सुरुवात करूया. डॉक्टर, पावसाळ्यातील गडभेट म्हटलं की फक्त पावसाळाच का? आता गडांवर जायचंय किंवा ट्रेक करायचं तर आम्ही उन्हाळा किंवा हिवाळ्याचा सुद्धा विचार करतो. मग पावसाळ्यात असा काय वेगळा गडांचा तो ट्रेक असतो किंवा ती काय गडभेट असते आणि नेमकं यामागचं काय कारण आहे? पावसाळा म्हटलं की प्रत्येक व्यक्तीचं एक पावसाळ्याशी असलेलं नातं हे वेगळं असतं. म्हणजे शाळा सुरू होते ती पावसाळ्यातच, आणि सुरुवातीची जशी शाळा भरते आपली की ती बॅग, नवीन शॉपिंग आणि हे करता करता जो काही एक सगळा बंडखोरीपणा आपल्यामध्ये असतो, त्यामुळे हा बंडखोरीपणा जो आहे तो तुमच्या तारुण्यपणाला ची ग्वाही किंवा तारुण्यपण टिकवून ठेवण्यासारखा एक आहे. आणि पावसाळ्यात आपण बाहेर भटकण्याचं कारण जास्त वाढलेलं आहे. हे लहानपणाची जे गोड असते प्रत्येकाला की आपण होडी बनवून ते खेळणं किंवा पावसाळ्यात भिजणं हा जो काही उपक्रम असायचा त्याचंच हे पुढचं रूप म्हणजे ट्रेकिंग किंवा भटकंती. पावसाळ्यातल्या ज्या काही गडभेटी किंवा भटकंती होतात तर लोक दोन पद्धतीने त्या करतात. एक तर साधारण पाण्याच्या ठिकाणी म्हणजे वॉटरफॉलच्या जागी जाणं किंवा जे काही हार्डकोर ट्रेकर्स किंवा भटकी जमात आपण म्हणूया त्यांना, तर ही लोक गडांवरती किंवा शिखरांवरती किंवा जंगल ट्रेकसाठी अशा वेगवेगळ्या नैसर्गिक जागेंवरती जातात. बरोबर. आणि कम्पेअर्ड टू उन्हाळा किंवा थंडी, पावसाळा हा स्वतः निसर्गाने भरलेला आहे. त्यामुळे तुम्हाला दमछाक कमी होते. वातावरण हे जे तुम्हाला शहरात पाहायला मिळत नाही, पाऊस असूनही असे ढग, धुकं, हे जे काही प्रसन्न करणारं वातावरण आहे हे पावसाळ्यात आपल्याला उन्हाळ्या आणि थंडीपेक्षा जास्त निश्चितपणे. आता मूळ मुद्दा असा आहे की आम्हाला तर पावसाळ्यात ट्रेक करायचा आहे, पण तो मग ट्रेक कसा निवडायचा? कसं आहे की पहिली गोष्ट येते ती आपली आवड, की आपल्याला त्या निसर्गात जाताना कोणत्या गोष्टीची जास्त आवड आहे. की तुम्हाला फक्त मजा करायची आहे म्हणून पाण्यात डुंबायचं आहे मनसोक्त, किंवा तुम्हाला जंगलात फिरताना वेगवेगळी वनस्पत्या, वेगवेगळ्या पक्षी ह्यांची एक निरीक्षण सवय असेल तर, किंवा एखादा गड किल्ले महात्मे जे आपल्या महाराजांनी 350 किल्ल्यांच्या वरती आपल्याकडे आज तो साठा देऊन ठेवलेला आहे, तर त्या गडांची तुम्हाला अभ्यास करायची वृत्ती आहे का किंवा आवड आहे का? आणि प्रत्येकाची एक श्रेणी असते, म्हणजे ज्याला आपण एक एन्ड्युरन्स लेवल म्हणतो, की काही गड सोपे असतात करायला, की अगदी लोहगड की अगदी पायथ्यापर्यंत गाडी जाते आणि तुम्हाला फक्त एक त्या पायऱ्या आहेत तेवढं तुम्ही चढून गेलात की वरती मग पठार तुम्हाला पूर्ण मोकळा मिळतो. पण ह्याच जागेला AMK म्हणजे अलंग मलंग कुलंग हा जर का एक पट्टा करायचा झाला तर तो अगदी कठीण श्रेणीतला आपल्याकडे समजला जाणार आहे, की काही जागेला तुम्हाला इक्विपमेंट्स लागतात आणि एक्सपर्टाईज लागतं. त्यामुळे तुम्ही किती नौके आहात, तुम्हाला कशाची आवड आहे, की तुम्हाला किल्ला हवा आहे किंवा एक भ्रमणती हवी आहे पण पावसाचे झरे आणि हेही सगळे हवे आहेत, मग त्या पद्धतीने तुम्हाला आज गुगल या माध्यमातून बरंच काही मिळते किंवा बऱ्याचशा संस्था आहेत ज्या ट्रेक ऑर्गनाईज करतात आणि ते तुम्हाला सांगतात की ह्या गोष्टींमध्ये ह्या गडावरती तुम्हाला विशेषतः काय पाहायला मिळणार आहे, त्याची श्रेणी काय आहे, तर त्या हिशोबाने तुम्ही आपल्याला किती जमेल ही एक लिमिटेशन शोधून आपण ते योग साधू शकतो. निश्चितपणे सोपा गड कोणता आणि कठीण श्रेणीतला गड कोणता हे याच्यात सुद्धा फरक आहे, तोही पुढे जाणून घेऊया. पण त्याआधी पहिला फोन घेऊया. पुण्याहून रवींद्र कुडाळकर बोलतात, आपल्याशी बोला, प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न माझा असा आहे की अनेक प्रोफेशनल संस्था ट्रेकिंगचं नियोजन करत असतात, पण ज्यांना नवीनच ट्रेकिंग करायचं आहे त्यांनी विश्वासू किंवा रिलायबल अशी संस्था कशी शोधावी? आणि दुसरा प्रश्न असा आहे की पावसाळ्यामध्ये स्पेशली ट्रेकिंग करताना काही नुकसान होऊ नये, त्रास होऊ नये किंवा धोका पोहोचू नये म्हणून काय दक्षता घ्यावी? धन्यवाद. निश्चितपणे. पहिला प्रश्न जो त्यांचा होता की विविध संस्था ह्याच्यामध्ये आयोजनाचं काम करतात आणि आपण खात्रीपूर्वक संस्था आहे हे कसं ओळखावं, बरोबर आहे ना? बरोबर. विश्वास कोणत्या संस्थेवर आम्ही ठेवायचा? कसं आहे की आता एक मेसेज तुम्हाला कोणत्या माध्यमातून येतोय
आणि त्या माध्यमाची ऑथेंटिसिटी किती आहे हे एक आपल्याला ओळखता येतं. किंवा गुगल आहे की आपण अमुक अमुक संस्था आहे ह्यांनी हा ट्रेक लावलेला आहे, तर आपण निश्चित त्याची गुगलवरती माहिती आपण घेऊ शकतो. आता आम्ही ज्या पद्धतीने ह्यांचे योजना करतो तर त्यावेळेला बऱ्याचदा कसं होतं की आता आपले वाया फ्रेंड्स किंवा वाया कम्युनिटी, म्हणजे आपले वेगवेगळे शाळेतले ग्रुप्स असतात, कॉलेजेसचे ग्रुप्स असतात, ऑफिसचे ग्रुप्स असतात, तर ह्यांच्या थ्रू आपल्याला जर का माहिती मिळत असेल तर आपण ती निश्चित खात्रीदायक आहे असं आपण समजू शकतो. आणि दुसरा प्रश्न होता की आरोग्याबाबतीतली काळजी कशी घ्यायची. हा ॲक्च्युली प्रश्न फार विस्तृत आहे की ह्याच्यातनं बऱ्याच गोष्टीतनं आपल्याला एक मुद्दा जर का पकडायचा झाला तर थोडक्यात जसं आपण ऑपरेशनच्या आधी एखादं फिटनेस सर्टिफिकेट घेतो तर त्यावेळेला तुमची शारीरिक आणि मानसिक स्थिती काय आहे ह्याचा एक फिटनेसचा आढावा प्रत्येक व्यक्तीने घ्यावा किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरशी एक सल्ला घ्यावा की आपल्याला काही अडचणी येऊ शकतात का. कारण काही व्यक्तींना जर का नोन केस असतील, जर का त्या डायबिटीज असतील किंवा त्यांना ब्लड प्रेशर असेल किंवा अस्थमाचा त्रास असेल तर वर चढून जाताना त्यांना ती दमछाक परवडणार आहे का, आणि नसेल तर तुम्ही त्यातनं अलुप्त राहू नका, त्याचे पर्यायी मार्ग काय आहेत हाही आपण त्याच्यातनं एक भाग घेऊ शकतो. निश्चितपणे. मगाशी जसं तुम्ही सांगितलं गडांचं वर्णन केलं तर काही सोपे असतात चढायला किंवा काही कठीण आपण समजतो. 2 कॅटेगरीज आपण जसं सांगितलं. मला वाटतं की ट्रेकला जाणाऱ्या लोकांच्या सुद्धा अशाच कॅटेगरीज होत असाव्यात. एक तर खूप हौसेने जाणारे असतील आणि एक प्रामाणिक पद्धतीने तो ट्रेक करणारे असतील, तर अशांसाठी काय सांगाल? थोडंसं म्हणजे जे ॲडव्हान्स ट्रेकिंग करतातच त्यांना ह्या गोष्टी बेसिक्स ज्या असतात त्या माहिती असतात, पण जे अगदी नवे नौके आहेत तर त्यांच्यासाठी मी असं सांगेन की जर का तुम्ही स्वतः जात असाल किंवा 4 चौघांकडनं माहिती घेऊन जात असाल किंवा एखाद्या ट्रेकर ग्रुप बरोबर जात असाल तरी आपली एक वैयक्तिक जबाबदारी इतकी राहते की आपण एखाद्या जागी जे जातो तर ते कशासाठी जातो. म्हणजे फक्त आज सोशल क्रेज झाला आहे का की आम्ही पावसाळ्याला की ट्रेकिंग करतो त्यामुळे जातोय, की आपल्याला मनसोक्त आनंद मिळवता यावा त्यासाठी. आणि मग जर का आपल्याला खरंच त्यातनं परिपूर्ण आनंद मिळवायचा असेल तर आपण त्या जागेचा परिपूर्ण अभ्यास करून जायला हवा. म्हणजे भौगोलिक स्थिती की आज अमुक हा कुठल्या जिल्ह्यात येतोय, मग त्या जिल्ह्यातली साधारण त्यावेळची असलेली वातावरण स्थिती काय असेल, की तिथे पाऊस असेल काय असेल, म्हणजे किती असेल ह्या प्रमाणातला, आणि त्याच पद्धतीने त्याचं ऐतिहासिक महत्त्व काय की उदाहरणार्थ एक हरिश्चंद्रगड आहे आणि प्रत्येक गडाला एक टोपण नाव दिलेलं आहे आणि हरिश्चंद्राला भटक्यांची पंढरी असं म्हटलं जातं कारण त्याचा उल्लेख हा मत्स्यपुराण अग्निपुराणामध्ये आलेला आहे. त्या चांगदेवांनी तिथे 1400 वर्ष तप केलेलं आहे. तर असं ज्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे तर त्या दृष्टिकोनातनं आपण तिथे अजून काय शोधू शकतो, म्हणजे हा अभ्यास एक आपला असणं गरजेचं आहे. तर आपली त्या ट्रेकची निवड किंवा त्या स्पॉटची निवड ही चुकीची होत नाही की बाबा अमुक जागेला गेलो पण मला असं नाही पाहायला मिळालं, मला तसं नाही पाहायला मिळालं. निश्चितपणे. आणखी एक फोन आलाय तो घेऊया. पुण्याहून जीवन बोलतायत आपल्याशी. बोला जीवन, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मॅडम माझा प्रश्न असा आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त किल्ले आहेत आणि याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या किल्ल्याची जर अवस्था पाहिली तर अतिशय म्हणजे दयनीय अवस्था आहे असं दिसून येते. अच्छा. तर त्या अनुषंगाने या मोहिमामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना किंवा सामाजिक संस्थांना याच्यामध्ये सहभागी करून त्याचं जतन करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय पावलं टाकू शकतो मॅडम, हे मला सरांना विचारायचं होतं. अच्छा. साधारण कोणता सामाजिक उपक्रम आपण या गड किल्ल्यांवर राबवू शकतो? सर्वात महत्त्वाचा विषय असा सरांनी विचारलेला आहे कारण महाराजांनी गडकिल्ले जिंकले, स्वराज्य स्थापित केलं, पण त्या स्वराज्याचं सुराज्य करणं हे आपल्या हाती आहे. त्यामुळे आज ही जाणीव बऱ्याच तरुणांनी आणि बऱ्याच गिर्यारोहण संस्थांनी मनावरती घेऊन बऱ्याच गडकिल्ल्यांवरती, म्हणजे त्यांनी मूळतः फक्त उल्लेख नाशिक जिल्ह्यातला केला आहे, मी असं म्हणेन की सबंध महाराष्ट्रामध्ये ही थोडी दुर्दैवी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. तर म्हणजे त्याच्यामध्ये आपण जसं आता त्यांनी म्हटलं की आपण काही सामाजिक बांधिलकीतनं किंवा शालेय विद्यार्थीतनं काही घेऊ शकतो का, तर निश्चित असं माझं आव्हान असेल की सगळ्याच महाविद्यालयांना आणि कॉलेजेस आणि शाळांना की जे तुम्ही NSSच्या कॅम्प्स करता किंवा स्काउटच्या कॅम्प्स करता तर अशा मुलांकडनं तुम्ही श्रमदान हे गडकिल्ल्यांवरती दिलं की तिथे काय फार तर फार करायला लागेल की पडलेला बुरुज आहे किंवा पडलेली तटबंदी आहे, तिकडची जी दगड आहेत हे आपण सुव्यवस्थित ठिकाणी ठेवू शकतो. तिकडची जी काही जाणारी वाट आहे ती स्वच्छ करू शकतो. पाण्याची जी टाकी आहेत जी पावसाळ्यात खूप सुंदररित्या भरतात पण त्याच्यानंतर काही जाणारे गिर्यारोहक असतात की त्यात कचरा टाकणं किंवा त्या हव्याच्या ह्याच्यामुळे त्याच्यात जर का कचरा पडत असेल तर त्या
गाळ त्यातला तो आहे तो काढून टाकणं, जेणेकरून हे पावसाळ्याच्या आधीचे उपक्रम आपण जर का केले तर येणाऱ्या पावसाळ्यात त्या टाक्या ज्या आहेत ह्या खूप सुंदररित्या भरतात आणि गड किल्ल्यांवरती 12 महिने पाणी हे उपलब्ध होऊ शकतं. आणि म्हणूनच आपल्याला आजही ते पाण्याचे टाके पाहायला मिळतात हो, वेगवेगळ्या म्हणजे महाराजांनी म्हणजे आज तुम्ही शिवनेरीला गेलात किंवा नाशिक जिल्ह्यातला मी एक तुम्हाला सांगेल की हरिहर किंवा मनमाडच्या इकडे असणारा अंकाई टंकाई हे जे काही गड आहेत त्याच्यावरची तुम्ही पाण्याची स्थिती बघा तर अक्षरशः तुम्हाला पाईपलाईन सिस्टम ही त्या काळात कातळात कोरलेली दिसते अच्छा. की अगदी वरच्या लेवलपासून खालच्या लेवलपर्यंत ज्या टाक्या आहेत ही टाकी संपल्यानंतर तिकडनं दगडात कोरलेलं असं तुम्हाला पाईपलाईन दिसतो की तिकडनं ते पाणी उतरून म्हणजे असं तर पडणारच आहे पण डायरेक्ट चॅनलाइज करून एका टँक टू टँक कन्व्हर्सेशन ऑफ वॉटर जे आपण म्हणतो ही इतकी सुस्थिती म्हणजे वॉटर मॅनेजमेंट जी होती ते ती तेव्हापासून आहे. म्हणजे आता जर का फक्त त्याला आपण फॉलो जरी केलं तरी आपल्याकडे वॉटर क्रायसिस हा कधीच निर्माण होणार नाही. निश्चितपणे. आपल्याला आणखी एक फोन आलाय तो घेऊया. जळगावहून सागर बोलतात आपल्याशी. बोला सागर, प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, बोला. हॅलो मॅडम, विचारायचं होतं फूड्स आणि बोला सागर. मॅडम फूड्स आणि लायसन्स काढावं लागतं. सागर, तुमचा प्रश्न कळत नाहीये. जरा तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करून तुमचा प्रश्न विचार का. हरकत नाही, फोन ड्रॉप झालेला आहे. जसं आता आपण बोलत होतो की पाण्याचं नेमकं कसं नियोजन केलं जातं गड किल्ल्यांवर. अर्थात खूप गोष्टी शिकण्यासारख्या असतात. भौगोलिक त्याची एक स्थिती असते किंवा ऐतिहासिक स्थिती असते. हे जाणून घेण्यासाठी कशा पद्धतीने आम्ही गडांवर भेट दिली पाहिजे? उदाहरणार्थ आता आपण जेव्हा गुगल करतो किंवा आता बरेचसे व्हॉट्सअप मेसेजेस येतात की पावसाळ्याला ही अमुक लिस्ट आहे या स्पॉट्सला जाण्यासाठी, तर त्याच पद्धतीने जर का तुम्ही फोर्ट्स नियर मुंबई की म्हणजे तुमची जी विसिनिटी आहे की आज मला एकच दिवसाचा ट्रेक करायचा आहे किंवा मला 1 नाईट स्टे 2 दिवसांचा ट्रेक करायचा असेल तर बऱ्याचशा गिर्यारोहक संस्था आज अस्तित्वात आहेत. मग त्या तुम्ही गुगल जरी केल्यात किंवा स्वतःपुरतं जरी केलं किंवा आज प्रत्येकाला ह्याची एक माहिती असते. मग तुम्ही त्यांच्याशी जरी संपर्क केला की आम्हाला अमुक जागेला जायचं आहे तर त्याची इंडोरन्स लेवल काय आहे, तिकडची रिक्वायरमेंट काय आहे की आम्हाला जर का तिथे नाईट स्टे करायचं असेल तर तिथे ती जागा मिळेल का. म्हणजे काही जागेला गुहा आहेत किंवा तुम्ही टेंटिंग करू शकता किंवा कॅम्पिंग करू शकता किंवा मग आपल्याला तिकडच्या परीने आपल्याला स्वतःची ॲडजस्टमेंट काय करावी लागते. म्हणजे अगदी एखाद्या जागेला पाणी नसेल पण आपण आता विशेषतः पावसाळ्यातलं बोलतोय तर पावसाळ्याबद्दल पण हेच मी सांगेन की पावसाळ्यात आपण वरती चढताना किंवा गडावरती जाताना आपल्याला भरपूर पाण्याचे साठे सापडतात. म्हणजे काही झरे वाहत येतात, काही ओढे वाहत येतात, पण त्यातनंही पाणी पिताना म्हणजे आपण कसं पाणी निवडायचं की अगदी आपल्याला दिसतं की वरती एक कुंड आहे, तिथे एक 10 लोक स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करतात आणि तो कुंड जर ते कुंडातलं पाणी खाली येत असेल तर ते पाणी आपण वापरायला घ्यायचं का. म्हणजे आपण इथे आंघोळ करू शकतो पण ते पाणी प्यायला वापरायचं, तेवढं भान आपण राखलं पाहिजे. मग पिण्याकरिता कुठलं पाणी वापरायचं. तर अगदी एखादा कडा की जिथनं वरती माणूस पोहोचू शकत नाही पण त्या कातळातनं नितळ पाणी येत आहे तर ते आपण गोळा करून पिऊ शकतो. आता त्याच्यासाठी पण बऱ्याचशा टेक्निक्स आपण यूज करू शकतो की एखादी आपल्याकडे प्लास्टिकची बॉटल असेल तर समजा ती हाफ कट केली म्हणजे तोंड ठेवून मधलं हाफ कट करायचं आणि ती कुठेतरी अशी ती कोंबणीत रोवू शकतो की त्याचं जे पाणी कलेक्ट होऊन त्या पाण्याच्या बॉटलच्या तोंडातनं ते पाणी आपल्याला मिळवता येतं. बरोबर. किंवा जंगलामध्ये बरीचशी मोठ्या आकाराची पानं आपल्याकडे अवेलेबल असतात की करदळ आहे किंवा रानकेळी आहेत तर त्याचं भलं मोठं पान घ्यायचं ते एखाद्या पाण्याने स्वच्छ धुवायचं, त्याची अशी गोल पोंगळी आपण म्हणतो त्या पद्धतीने करायची आणि ती जसं एखादा कडा वाहतो किंवा एखादा झरा वाहतो तर त्याच्या इथे तुम्ही लावली तर अगदी नळासारखं पाणी तुम्हाला धरता येतं. म्हणजे हा काहीतरी निसर्गामधनं तुम्ही शिकता आणि त्या पद्धतीने यू कॅन अप्लाय इट. निश्चितपणे ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवूया पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. विचारा लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पावसाळ्यातील गडभेट आणि विशेषतः यावर आपण डॉक्टर तेजस लोखंडे यांच्याकडून मार्गदर्शन घेतो आहोत. पुन्हा एक फोन आलेला आहे. जळगावहून सागर बोलतात आपल्याशी. बोला सागर, प्रश्न विचारा. सागर, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? हरकत नाही, फोन ड्रॉप झालाय. गुरुदास बोलतात आपल्याशी. बोला गुरुदास. हॅलो गुरुदास बोला, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय?
तर नाही, फोन ड्रॉप झालेला आहे, पावसाळा पण आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की Range problem रेंजमध्ये आहे. प्रॉब्लेम सुद्धा होते. पण हरकत नाही, आपण चर्चेला सुरुवात करूया. मगाशी आपण जसं बोलत होतो की कशा पद्धतीने आपण ऐतिहासिक दृष्टिकोनातून गड किल्ल्यांचा अभ्यास केला पाहिजे किंवा भौगोलिक स्थिती जाणून घेऊन मला वाटतं गेलं पाहिजे. पण आपण मध्यंतरी बघतोय की समर कॅम्पचं जसं एक पेव फुटलं होतं, तसंच ट्रेकर संस्था किंवा जे ट्रेकर्स ग्रुप आहेत त्याचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आपण बघतोय की ग्रुपचं पीक आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर याबद्दल थोडंसं मला सांगा. नवनवे ग्रुप्स बाहेर येत आहेत आणि त्यासोबत होतं आहे कसं की आपले जे एक्सपर्टाईज आहेत ते आपण लोकांपर्यंत ज्या वेळेला पोहोचवतो, तर माझा एक ट्रेकर आणि एक आयोजक म्हणून अट्टास असा असतो की लोकांना फक्त वरती न्यायचं नाही. म्हणजे माझ्याकडे 30 लोक आले किंवा 50 लोक आली तर हात घे आणि वर ये अशा पद्धतीने त्यांना आयतं खाऊ आपण देत नाहीत. कारण ज्या वेळेला आपण ट्रेकिंग ही एक कला आहे आणि निसर्ग हा कलाकार आहे, त्यामुळे कला आणि कलाकाराचं जे मिलन आहे हे आत्मिक झालं पाहिजे. अगदी खरं. तरच त्याचं जी समाधान आहे, त्याचं समाधान हे आपल्याला लाभतं. आणि त्याही व्यक्तीला हे वाटलं पाहिजे की हे मी केलंय किंवा त्यांच्यासोबत मी गेले आणि म्हणून हे माझ्याकडून झालं, अशी एक फिलिंग न बाळगता तर एखादा रॉक पॅच असेल किंवा एखादा क्लाइंब करताना ट्रॅव्हर्स असेल तर तुम्ही स्वबळावर कसा करायचा, म्हणजे तुम्ही तिथे पडणार नाही ह्याची 100% गॅरंटी एक आयोजक म्हणून आम्ही घेत असतो. अगदी खरं. प्रत्येक जण घेतच असतो. कारण ज्या वेळेला तुम्ही आमच्यासारख्या संस्थेकडे येता त्यावेळी ती एक जबाबदारी म्हणून आपण ती घेतलेली असते. आणि शेवटी ट्रेकिंग ही एक अशी कला आहे ना की त्यात तुम्हाला मित्र बनवताना फार वेळ लागत नाही. म्हणजे दोन भटके एकत्र आले की नाही की ती अगदी कुठले तरी पिछले जन्म के रिश्ते अशा पद्धतीने ते अगदी एकरूप होतात. त्यामुळे ती जी म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे त्यांची ती खूप चांगली होऊन जाते. बरोबर. त्याच्यामुळे असे अडचणीतले जे काही प्रसंग असतात ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला टाळता येऊ शकतात. निश्चितपणे. आणखी एक फोन आला तो घेऊया. सोहम बोलतात आपल्याशी बांद्र्याहून. बोला सोहम, प्रश्न विचारा. नमस्कार, मला डॉक्टर तेजसने विचारायचं आहे, ते गडभेटद्वारे ज्या या टूर ऑर्गनाईज करतात गडभेटींच्या, त्या ते कसं करतात आणि आम्हाला त्यांना कसं जॉईन होता येईल, त्यासाठी जर काही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे जर आम्हाला मिळाला तर खूप बरं होईल. अच्छा. कशा पद्धतीने त्यांना तुम्हाला तुमच्या गडभेट संस्थेशी जर जोडलं जायचं असेल तर काय करावं गडभेट लागेल? मुळात मेनली म्हणजे जे कोणी हौशी कलाकार आहेत तर त्यांच्यासाठी मुळात आपण पावसाळ्यातले बरेचसे ट्रेक ऑर्गनाईज करतो. त्यांना संपर्क जो विचारता तर आपला फेसबुक पेज आहे स्वास्थ्य रंग नावाने, किंवा नंबर कसा मला वाटतं की फेसबुक वरूनच त्यांना तुमच्याशी अटॅच व्हायला जास्त बरं पडेल. डॉक्टर तेजस लोखंडे किंवा तेजस लोखंडे या नावाने सर्च केलं किंवा स्वास्थ्य रंग या पेजवरती तुम्हाला आपले सगळे अपडेट्स असतात की कुठले ट्रेक आपण कोणत्या दिवशी आणि त्याच्या एक्सपर्टाईज काय आहेत, त्याची रिक्वायरमेंट काय आहे, हे आपण सगळं त्याच्यावरती डिस्क्लोज करतो. निश्चितपणे. आता जेव्हा तुम्ही ट्रेक्स अरेंज करत असता आणि खूप जणांचा ग्रुप जेव्हा तुमच्या सोबत असतो, काय भान ठेवून तुम्ही या सर्वांना घेऊन जात असता? मुळतः कसं आहे की सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते ठिकाण. मग त्या ठिकाणावरती जाताना जी काही लोक आम्हाला अप्रोच करतात तर अप्रोच करण्याआधी हा एक प्रोफेशनल बिझनेस म्हणून आपण नाही पाहत. ट्रेकिंग ही जी एक नैसर्गिक कला आहे की जी प्रत्येकाने करावं. आणि स्वास्थ्य रंग म्हणजे मला वाटतं आज पुन्हा मी थोडंसं विषयांतर करून की आज महाराष्ट्र वन चॅनलचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मागच्या जो कला आणि आरोग्य ह्याची जी सांगड होती त्याला उद्धृत करून आजचाही कार्यक्रम त्यांनी निमंत्रण दिलं की ह्यामध्येही एक रंग आहे निसर्गाचा. आणि स्वास्थ्य जपताना म्हणजे तुम्ही जेव्हा एक साहस करता किंवा ट्रेकिंग करता तर ह्यातनंही तुमचं स्वास्थ्य हे जपलं जातं. ज्या वेळेला आपण वेगवेगळे ट्रेक करतो तर त्या ट्रेकमध्ये वेगवेगळे जे लेवल्स आहेत ट्रेकिंगचे तर त्या हिशोबाने आपल्याला ते ट्रेक आपण अरेंज करता येतात. निश्चितपणे. मला वाटतं की गडभेट आपण विशेष जाणून घेतोय, विशेषतः सुद्धा आपण जाणून घेतोय. पण यात एक मूळ एक प्रश्न राहतो तो म्हणजे काय कपडे असावेत किंवा आहार काय असावा, तुमच्या सोबत पाणी किती असावं, हे खरं तर खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या मला वाटतं की कधी कधी विचारात घेतल्या जात नाहीत. त्याची पण मला उत्तर तुमच्याकडून जाणून घ्यायची आहेत. पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. विचारालयामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, आता गडभेट तर आम्हाला करायची आहे, पण मग बॅकपॅक कशी करायची?
पावसाळ्यातला विषय आहे, त्यामुळे बॅग पॅक करताना पहिले तर आपली ज्या सॅक बॅग आहेत त्याच्यामध्ये प्लास्टिकचा आपल्याला वापर करावा लागतो. म्हणजे ज्या काही आपण कपडे घेणार आहोत, एक्स्ट्रा पेअर एक कपड्याची आपण नेहमी सोबत ठेवावी. जाताना ज्या कपड्यांवरती आपण जाऊ आणि म्हणजे पाऊस लागत असेल आणि तुमचे कपडे भिजले असतील तर लगेच कपडे बदलायचा अट्टाच नसावा. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही परतीचा प्रवास पुन्हा चालू कराल आणि त्यावेळेला तुम्हाला कोरडं राहणं गरजेचं आहे, त्यावेळेलाच कोरडे कपडे तुम्ही वापरावेत. आणि आपले बारीक सारीक ज्या गोष्टी आपण कॅरी करतो, पैसे असतील, मोबाईल असतील, पोर्टेबल चार्जर्स, कॅमेराज, ह्याला प्लास्टिक सिक्युरिटी एक दिली पाहिजे. बरोबर. पाण्याचं जे एक प्रमाण बघितलं तर पावसाळ्यात तसं कम्पॅरेटिव्हली पाणी कमी लागतं कारण डिहायड्रेशन कमी होतं, पण तरी पण एखादी साधारण 1 ते 1.5 लिटर स्वच्छ पाणी आपलं स्वतःचं असावं किंवा जे काही झऱ्यांमधनं वाहणार आहे ते तुम्ही पाणी पिऊ शकता. बॅगमध्ये खाण्याची सामग्री एक लागते. म्हणजे काही गळांवरती किंवा पिकनिक स्पॉट्सवरती आज खायचे बरेचसे स्टॉल्स उपलब्ध असतात, पण प्रत्येकाची आवड निवड जी आहे की आपल्याला ही गोष्ट मिळणार नाही पण ह्या वाचून चालणार नाही, अशा काही गोष्टी आपण सोबत ठेवणं गरजेच्या आहेत. पण बॅग पॅक करताना त्याचं लाईट वेट असावं. म्हणजे चिकी किंवा राजगिराचा लाडू किंवा कुठलंही फळं किंवा ड्रायफ्रुट्स जे आहेत की अक्रोड झालं, बदाम झालं, तर अशा काही सामुग्री जर का जवळ ठेवल्या तर लाईट वेटमुळे तुमची बॅग हेवी होत नाही आणि ह्या सगळ्या इन्स्टंट एनर्जी देणाऱ्या आहेत. आणि ह्या व्यतिरिक्त काही गोष्टी ज्या पर्सनल मेडिसिन्सच्या लागतात त्या आपापल्या आपण निश्चित नेहमी कॅरी कराव्या. निश्चितपणे. आता तर हे झालं की आता बॅकपॅक झालेली आहे, गडांवर सुद्धा आम्ही गेलोय, पण गडावर उतरत असताना कुठेतरी प्रत्येकाच्या मनात असतं की इथे काहीतरी आपण देऊन गेलं पाहिजे, ते काय असावं? निसर्ग ॲक्च्युली आपल्याला इतकं देऊन जातं आणि निसर्ग महात्म्य इतकं आहे. तर 2 गोष्टी याबद्दल सांगेल की एक तर निसर्गाची हानी आपल्याला करायचा अधिकार नाही, त्या निसर्गावर आपण प्रेम केलं पाहिजे. आणि प्रेम करताना आज एक साधारण आपण प्रत्येक वेळेला 30-50 जण गडांवरती जातो किंवा निसर्गाच्या ठिकाणी जातो, तर अशा वेळेला आपण बिस्किटची पुडे, चॉकलेटची पॅकेट टाकताना एक जर का झाडांच्या बियाण्यांचं पाकिट जर का टाकलं आणि चालता चालता त्या बिया जर का सहज झिडकावून दिल्या तर निश्चित निसर्ग त्याला आपल्या पोटाशी घेऊन त्यातनं छान अंकुर बाहेर करेल. आणि अगदीच एका ग्रुपमधनं 50, मला वाटतं एका गडावरती असंख्य ग्रुप जातात. अगदी मला वाटतं एका गडावर 5 ते 10 हजार व्यक्ती एका पावसाळ्याच्या सीझनला उपस्थित राहत असतील. 10,000 बिया निसर्गाने 5,000 जरी निवडल्या, 2,500 जरी वाढले तरी एका पावसाळ्यात 2,500 वृक्षारोपण एका जागेला आपण गिर्यारोहक लोक करू शकतो. त्यामुळे ही खूप मोठी शक्ती आपण निसर्गाकडे जी आपण घेतो ती निसर्गाला देण्याचं हे खूप सौभाग्य आपल्या गिर्यारोहकांना लाभतंय. आणि स्वास्थ्यरंग त्याच्यामध्ये बीज दिंडी या नावाने उपक्रम राबवत आहे. निश्चितपणे. म्हणजे गिर्यारोहण करता करता तुम्ही एक सामाजिक भान सुद्धा अशा पद्धतीने वृक्षारोपण करून जपू शकता, हे म्हणायला हरकत नाहीये. थँक्स डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि पावसाळ्यातील गडभेट आणि विशेषतः याबद्दल आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल थँक्यू. आपल्याला मात्र विचारा लाईव्ह या कार्यक्रमात आता इथेच थांबायचं आहे. उद्या पुन्हा भेटायचं आहे नव्या पाहुण्यांसोबत, नव्या विषयासोबत. सध्या मात्र इथेच थांबूया. नमस्कार.